नमस्कार. आज चित्रपट, नाटक, वेब सिरीज या सगळ्या माध्यमांमध्ये काम केलेले समीर रावसाहेब आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करूयात. चर्चेची सुरुवात सगळ्या नाशिककरांची अशीच होते नाटकापासून, कारण आधी तर नाटकच होतं आणि त्यात साधारण 95 नंतरचा 2010 पर्यंतचा काळ हा नाशिकच्या नाटकाच्या भरभराटीचा काळ होता आणि त्याच्यात वेगवेगळ्या संस्था होत्या. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत आपण मोठे झालो आणि तसं मला वाटतं, म्हणजे जोपर्यंत मला माहित आहे तुझी सुरुवात प्रयोग परिवारपासून. करेक्ट. तर तो प्रयोग परिवारात एक खरोखर प्रयोग होता की तुम्ही अभिनेता म्हणूनही वावरत होता, तुम्ही बॅक स्टेज म्हणून पण काम करत होतात, तुम्ही अजून वाचन, अभिवाचन, म्हणजे जवळपास नाटकाशी निगडीत असलेली सगळीच अंग त्या प्रयोग परिवारात तुम्ही प्रत्येक माणूस करून बघत होता. येस, करेक्ट. आणि म्हणजे त्याविषयीच मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तिथली जडणघडण किंवा तिथली सुरुवात आणि नंतर याच्यात ती किती महत्वाची वाटते, तिने किती महत्वाचं काम केलं आयुष्यात? नाही, खूपच महत्वाची. म्हणजे मी कलेकडे सिरियसली बघायला सुरुवात झाली ती माझी ती प्रयोग परिवारमध्ये. म्हणजे सिरियस नाटक काय असतं, सिरियस थिएटर काय असतं हे मला कळलं ते प्रयोग परिवार. त्याच्या आधी हौशी आपलं कॉलेजमध्ये असताना जे काही काम केलं होतं ते, नंतर नाशिकला आलो. मी पहिले सुरुवातीचा खूप काळ मी प्रयोग परिवारचा ऑडियन्स होतो. ओके. हा, म्हणजे अतुलचे जे काही नाटकं झाले तर मी त्यांचा ऑडियन्स होतो. पण तुषार जेव्हा बिनबायकांच्या जगात करत होता त्यावेळेस मला राहुलने विचारलं की राहुल की तू करशील का? म्हटलं ठीक आहे. आणि माझं म्हणजे मी तेव्हा कॉन्ट्रॅक्टर होतो. व्यवसाय माझा सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स घेणे हा माझा व्यवसाय होता. आणि मग एक दिवस गेलो वाचनाला. वाचन केलं, मला ते फार आवडलं. तो दीर्घांक होता बिनबायकांच्या जगात सतीश तांब्यांचा. मला आवडला प्रचंड तो. मग ते करायला लागलो आणि मग हळूहळू मी रमत गेलो तिथं प्रयोग परिवारामध्ये. कारण ती जी प्रोसेस होती त्यांची काम करण्याची जी पद्धत होती की रिहर्सल असो नसो, नाटक करत असो नसो, रोज सगळे जमणार. ओके. आणि मग कोणी काय नवीन वाचलंय त्याचं तो वाचन करून दाखवणार. कोणाला एखादी कविता आवडली ती कविता तो तिकडं वाचणार. असं म्हणजे तसं पाहायला गेलं तर ते आमचे 12 महिने 24 आवर्स वर्कशॉपच होतं. म्हणजे कामाचं वेळ सोडली तर इतर वेळेस आम्ही बरोबरच सोबतच असायचो सगळे. म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे नाट्य परिषदेचा हॉल होता. प्रयोग परिवारकडेच होता तो. तर तिथं एकटा असं जमायचो आम्ही. आणि नंतर काही काळानंतर तो हॉल गेल्यानंतर मग तेव्हा मी एकटाच होतो, बॅचलर होतो. तेव्हा माझ्या फ्लॅटवर मग सगळे संध्याकाळी जमायचो. आणि ऍक्टिव्हिटी काही ना काही सुरूच असायची, म्हणजे कधी थांबलो नाही. आणि ते वर्कशॉपच होतं खरं म्हणजे. आणि तिथून मला सिरियस नाटक काय असतं, म्हणजे व्हॉट इज सिरियस थिएटर, ते तिथं जाणीव झाली मला खरं. ओके. हा. आणि मग त्यानंतर म्हणजे मी तुझ्या करिअर ग्राफकडे बघतो की नाटक नंतर मग सिनेमा हे तुझं आकर्षण राहिलं. सगळे तुम्ही बरोबरच होतात, सुहास आहे, राजीव, आणि सिनेमाकडे झालं. पण सिनेमाचा प्रवास डायरेक्ट सिनेमा नाहीये, तो वाया सिरियल्स आहे. आणि त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे विनय धुमाळे सरांचा, ज्यांच्याकडे तू पहिल्यांदा उमेदवारी केली असं म्हणूयात. आणि मग तिथे टिळक आहे, नंतर आतंक, अशा सिरियल्स. येस येस. तेव्हा तर असोसिएट असंच हे होतं. हा, असोसिएट होतं त्यावेळेस. एपिसोड डिरेक्टर ही जी टर्म आता आली नव्हती. बरोबर. तेव्हा एपिसोड डिरेक्टरलाच असोसिएट म्हणायचं. तर तो म्हणजे धुमाळे सरांकडे कसे पोहोचलात आणि तिथे नेमके किती काळ आणि काय काय केलं? ऍक्च्युली झालं असं की म्हणजे त्याच्या आधी थोडंसं आपण नाशिक मधलं माझं जे काम आहे त्याच्यावरती येऊया, कारण ते कारणीभूत होतं मला मुंबईला. बरोबर. तर झालं असं की प्रयोग परिवार एका पॉइंटला एक म्युच्युअल मध्ये असं ठरलं की आता थांबूयात आपण. ओके. कारण आणि जवळपास प्रत्येकाचा आपला आपला व्यवसाय होता. त्याच्यामुळे मग एका पॉइंटला थांबले. पण ह्यात काय होतं की राजीव आणि सचिन हे दोघं असे होते की यांना आयुष्यभर नाटकच करायचं होतं किंवा त्यांना कलेशीच निगडीत काम करायचं.
आणि त्यातल्या माझं कसं होतं की मला म्हणजे कला सोडायचीच नव्हती. म्हणजे मला नाटक तेव्हा तोपर्यंत जे काही मी ते घुसलो होतो तर मलाही ते बंद करायचं नव्हतं. मग आम्ही थिएटर मुवमेंट नावाची संस्था सुरू केली. ओके. सचिन, तू आणि सचिन, मी, राजू आणि रवी ताडे. ओके. अशी आम्ही थिएटर मुवमेंट नावाची संस्था सुरू केली. मग आधी इकडं परिवारमध्ये असताना यकृत आणि येळकोट ही 2 श्याम मनोहरांची नाटकं राजूने डिरेक्ट केलेली होती. त्याचे एक प्रयोग झालेले होते. मग जेव्हा थिएटर मुवमेंट सुरू करायचं ठरवलं मग त्यांचं आणखीन एक नाटक हृदय श्याम मनोहरांचा, असं मग या 3 नाटकांचा महोत्सव करायचा ठरला. मग तो महोत्सव आम्ही केला. थिएटर मुवमेंट सुरुवात जी होती ती या 3 नाटकांनी झाली. आणि हे सगळं चालू असताना एका बाजूला आमचे डिस्कशन पण चालू असायचे राजूचे माझे. त्यालाही सिनेमा करायचा होता, मलाही सिनेमा करायचा होता. आणि इकडं जवळ बऱ्यापैकी कमी होत गेलं हळूहळू आमचं नाटकाची थिएटर ऍक्टिव्हिटी जे. त्याच्यानंतर श्रीकांत आलदुलेंच्या एकांकिकांचा महोत्सव केला आम्ही. मग त्याच्यानंतर एक गॅप गेला 1-2 वर्षाचा आणि मनोहर शाणेंचं नाटक केलं. त्याचं नाव मला आता आठवत नाही. मनोहर शाणेंचं एक नाटक केलं आम्ही. पुत्र नाही, पुत्र नाही. त्यांचं नाटकच आहे ते. म्हणजे पुत्र कसं आहे कादंबरीवर नाटक केलं, पण हे नाटकच आहे त्यांचं. ते नाव मला आता आठवत नाही आहे. काहीतरी असो. तर ते नाटक आम्ही केलं. जो नाशिक मधल्या व्यावसायिकचा बऱ्याच काळानंतरचा पहिला प्रयत्न होता तो. राजेश शर्मा होता त्याच्यात. राजेश शर्मा प्रोड्यूस करत नाटक. तर ते नाटक आम्ही केलं. आणि मग म्हणजे तोपर्यंत राजूची हालचाल सुरू झालेली होती मुंबईला जायची. आणि माझं तसं येऊन जाऊन या दरम्यान सुरू झालेलं होतं मुंबईत. मुंबईतला एक नाटकाचा ग्रुप आहे सातमन मुंबई नावाचा. त्यांच्याबरोबर मी नाटक करत होतो मुंबईत असलो की त्यांच्याबरोबर नाटक करायचो. इथं फक्त थिएटर मुवमेंटचं काही नाटक असलं तर मग मी यायचो आणि ते नाटक करायचं, 2-3 महिने थांबायचो, नाटक करायचो, परत मुंबईला जायचो. असं माझं सुरू झालं होतं. ह्या दरम्यान ना आपला अनिरुद्ध पोद्दार म्हणून नाशिकचा लेखक आहे, तो धुमाळे सरांकडे होता ॲज अ रायटर. एक दिवस तो भेटला, असंच गप्पा मारत होतो. मग तो मला धुमाळे सरांकडे घेऊन गेला. तेव्हा धुमाळे सरांकडे 3rd असिस्टंटची जागा मोकळी होती आणि टिळक चालू होती त्यावेळेस सरांची. मग मी त्या टीमला जॉईन झालो. मग तिथंच सरांकडेच 3rd असिस्टंट पासून टिळक सिरियल नंतर सिनेमा केला सर. तर त्यावेळेस जॉईन झालो. मग तो प्रवास मग हळूहळू 3rd असिस्टंट पासून तर असोसिएट पर्यंतचा प्रवास मग धुमाळे सरांकडेच झाला माझा. मग तिथून त्याच्यानंतर मग सिनेमांकडे वळलो. कारण झाला होता तो एक मीडिया हाताळून झालेला होता, इंट्रोडक्शन झालेलं होतं. मग सिनेमे बरेच केले. ॲज अन असिस्टंट म्हणून केले, असोसिएट पर्यंत गेलो सिनेमात पण. आणि मग पहिली शॉर्ट फिल्म केली इंडिपेंडेंट डिरेक्टर म्हणून, ॲबिस द डार्क होल नावाची, जी नॅक्सल मुवमेंट वरची हे होती माझी शॉर्ट फिल्म. तिला बरेच अवॉर्ड झाले. आणि मग मला त्या दरम्यान झी मराठीची एक सिरियल मिळाली, भाग्याची मायरची साडी, वीरेंद्र प्रधान प्रोडक्शनची. तिचा मी एपिसोड डिरेक्टर होतो. म्हणजे माझं फर्स्ट तसं कमर्शियली फर्स्ट डिरेक्टरल डेब्यू भाग्याची मायरची साडी झी मराठीची. पण ती काय खूप काळ मी करू नाही शकलो, कारण तो पिंड नाहीये माझं बेसिकली डेली सोपचा. आणि मग त्याच्यानंतर सिनेमा. मग पहिला सिनेमा आता तूच लिहिलास, होय साहेब, जो उत्तम कांबळेंच्या कथेवरती आहे. मग तो सिनेमा, मग दुसरा सिनेमा, तिसरा, मग आता जो सगळ्यात शेवटचा सिनेमा आहे आवर्तन, त्याला जवळपास 18 इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत. असं आवर्तन कुठल्या याच्यावर दिला प्लॅटफॉर्म नाही, चाललंय आता बोलणे चालले आहेत, अजून दिलेला नाही. म्हणजे सगळ्यांना बघायला मिळेल त्याकरता मी खास विचारून घेतलं. सांगेल त्याचे चाललेत, आता डिलिंग चालली आहे, अजून फायनल नाही आहेत गोष्टी. आता तो सिनेमाच्या पर्यंत येऊन पोहोचलेला प्रवास आणि मग पुन्हा मुंबईतलं वास्तव्य कंटिन्यू आहे. आणि त्याच्यात
तू आता हे नवीन मीडियम वेब सिरीजचं ते हाताळतो आणि मला वाटतं आता ज्या प्रोडक्शन हाऊसशी तू संबंधित आहेस ते वेब सिरीज साठीच आणि मध्यंतरीच्या काळात ज्या 2 वेब सिरीज केल्या, एक सिस्टम अपडेट आणि डक्स अँड ड्रॅगन्स, तर ह्या 2 वेब सिरीजचा आधी अनुभव सांग आणि मग आता ते ज्या नव्या प्रोडक्शन हाऊसशी तू संबंधित आहे त्याच्याविषयी सांग. ऍक्च्युली म्हणजे काय झालं, लॉकडाऊन नंतर बऱ्यापैकी ढेप आलेली होती इंडस्ट्री, पण त्याच दरम्यान एक चांगली गोष्ट अशी झाली होती की OTTचं एक मोठं मार्केट ओपन झालं आणि मग असंच सचिन गायकवाड म्हणून मित्र आहे आपलं, तुलाही माहिती आहे तो, तर त्यांनी मला एकदा विचारलं की यार समीर असंच एक प्रोड्युसर आहेत आणि त्यांची इच्छा आहे काहीतरी करायची, आणि मग एक असंच मग OTTला जाऊन मीटिंग करणं आणि असं त्याच्यामध्ये MX प्लेअरला आमची या 2 सब्जेक्ट माझे दोन्ही MX प्लेअरला तर ते पास झाले आणि मग केले. फक्त एक बरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी सिरियल बंद केल्यानंतर मी ठरवलं होतं की छोट्या मीडियमकडे जायचं नाही, फिल्म शिवाय करायचं. पण वेब सिरीजची एक चांगली गोष्ट ही आहे की स्वातंत्र्य पूर्णपणे सिनेमाचं मिळतं तुम्हाला, अर्थात त्याच्याकडे सिनेमा म्हणूनच बघितलं जातं, फक्त ते तुम्ही छोट्या स्क्रीनवर बघता एवढंच आहे. त्याची ट्रीटमेंट आणि पूर्ण जे काही आहे प्रोसेस ही सिनेमाची, त्याच्यामुळे मजा आली करायला. ऍक्टर्स चांगले होते सगळे, त्याच्यामुळे मजा आली करायला. आता मग हे जे आत्ताच सध्याचं काम चाललेलं आहे त्याच्यात वेब सिरीजचं प्रोडक्शन असं आहे की सगळं एकूण प्रोडक्शन सांभाळतं? नाही, म्हणजे एकूणच प्रोडक्शनच मी कंट्रोल करतो आता त्या प्रोडक्शन हाऊसचं. ओके. म्हणजे तिथं क्रिएटिव्ह म्हणून पण काम करतो, म्हणजे अगदी दुसरं कोणी प्रपोजल घेऊन आलं तरी ते मीच हँडल करतो सगळं, म्हणजे इच अँड एव्हरीथिंग. आणि असं नाहीये की मी ते प्रोडक्शन हाऊस सांभाळतोय म्हणजे मीच डिरेक्ट करणार असं पण नाही. चांगलं प्रपोजल आवडलं म्हणजे मी थोडक्यात मी क्रिएटिव्ह म्हणून काम करतोय तिकडे असं समजतो. म्हणजे तर आवडलं समजा समोरचं प्रपोजल तर आम्ही तेही करतो. म्हणजे इट इज नॉट दॅट की फक्त मीच डिरेक्ट करेल. या सगळ्या प्रवासात थोडंसं आणखीन मागे जातो की एक महत्वाचा टप्पा होता आयुष्यातला तुझ्या, तो म्हणजे जागरण सिनेमा. हो, कारण एकतर तो अशा व्यक्तीवर आधारित म्हणजे पोपटराव पवारांवर की ज्यांनी पाण्याच्या महाराष्ट्रातल्या पाण्याच्या संदर्भातलं सगळ्यात मोठं काम केलंय, आणि दुसरं ती त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली कथा ही तेवढीच इन्स्पायरिंग आहे. हो, त्यामुळे तो सिनेमा, त्याचा अनुभव आणि त्याचा पुढचा टप्पा एक जागरणचं तर कसं झालं सांगू का, की जेव्हा ते प्रपोजल आलं माझ्याकडे तर ते बेसिकली पाणी या विषयावर नव्हतं, त्यांना पर्यावरणाशी रिलेटेड काहीतरी फिल्म करायची. आणि मग असं खूप चर्चा आमच्या सुरुवातीच्या काळात खूप चर्चा झाल्या आणि मग एका मुद्द्यावर येऊन तेही ऍग्री झाले आमचे प्रोड्युसर जे होते अरविंद तांबरे, की पाणी हा खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातला. त्या काळात तर खूपच होता, म्हणजे आता तरी बऱ्यापैकी काम झालंय त्या विषयावरती, पण त्या काळात तर खूपच मोठा प्रॉब्लेम होता तो. फक्त प्रॉब्लेम हा होता की भीती ही होती की तो जो विषय आहे ना हा डॉक्युमेंटरीचा विषय आहे आणि त्याचा सिनेमा करणं जो इंटरेस्टिंग पण वाटला पाहिजे, 2 तास लोकांनी बसून बघितला पाहिजे, असं ते खरं म्हणजे खूप मोठं चॅलेंज होतं. पण म्हणजे आमचा जो लेखक होता त्याचा शिव कदम, तोही म्हणजे बऱ्यापैकी अभ्यासू होता आणि मग आम्ही ते चॅलेंज घेतलं. म्हणजे ते शिवधनुष्य मग आम्ही पहिले पोपटराव पवारांना भेटायला गेलो. तर त्यांची तर पहिली रिॲक्शन अशी होती की आम्ही जे काही होतो 5-6 जण भेटायला गेलेले, तर सगळे तसं पाहायला गेलं तर ग्रामीण पार्श्वभूमीचे सगळे शेतकऱ्यांचेच पोर होते. म्हणजे सगळे शेतकरी कुटुंबातून आलेली मुलं होती सगळी जी काय होती ते. तर त्यांनी असं हसून बघितलं आमच्याकडे, मग म्हणे की अरे सिनेमा कसला करतायत, आपल्या गावात जाऊन काम करा म्हणे, पाणी तिथल्या पाण्याचा प्रश्न मिटवा. ओके, तुमच्या गावात जाऊन काम, सिनेमा काय करतात म्हणे. मग त्यांना मी तेच सांगितलं, त्यांना मी समजावून सांगितलं की
सर ठीक आहे, आम्ही आमच्या गावात जाऊन काम, आम्ही 5 माणसं 5 गावात काम केलं, पण हा सिनेमा केल्यानंतर हा हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचले, ज्याच्याने किमान 1000 लोक तर इन्स्पायर होतील, 1000 गावं इन्स्पायर होऊ शकतात त्या गोष्टी. मग ते त्यांना ते पटलं, हसले ते, आणि मग त्यांनी त्यांची पूर्ण गोष्ट सांगितली. ऍक्च्युली तो सिनेमा त्यांच्या कामावरती इन्स्पायर्ड आहे. तो सिनेमा त्यांची गोष्ट नाही, बायोग्राफी नाही, हा त्यांची बायोग्राफी नाही आहे, पण त्यांनी जे काम उभं केलं किंवा त्यांनी जे त्याचं जे गणित मांडलं पाण्याचं, ते गणित काय आहे नेमकं आणि ते कसं केलं. म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा या 3 आपल्या बेसिक गोष्टी आहेत, तसंच पाणी ही पण आपली बेसिक गरज आहे. पाणी नसलं तर आपण जगू शकत नाही, पण आपण अन्न मिळवायला आपण प्रयत्न करतो, वस्त्र मिळवायला आपण स्वतः प्रयत्न करतो, निवारा मिळवायला आपण स्वतः प्रयत्न करतो, मग पाण्यासाठी आपण का प्रयत्न करत नाही. हा मुद्दा आम्ही त्या सिनेमात मांडलाय की म्हणजे तुम्ही अन्न वस्त्र आणि निवारा हे 3 गोष्टी मागायला सरकारकडे जातात का, नाही जात ना, ते तुमचं तुम्ही मिळवतात ना. मग पाणी ही पण तेवढीच इसेन्शियल, जेवढं अन्न इसेन्शियल आहे तेवढंच पाणी इसेन्शियल, मग पाणी तुम्ही स्वतः का नाही मिळवत किंवा आहे ते, हा म्हणजे जे काही आहे, जे तुम्ही ज्याच्यासाठी काम केलं पाहिजे बेसिकली, बरोबर की ते आता वॉटर लेवल जवळपास महाराष्ट्रातली त्या काळामध्ये म्हणजे खूपच खाली गेलेली होती, मग ती वर येण्यासाठी काय केलं पाहिजे हे ह्याचा प्रयत्न तुम्ही का नाही करत आहे. किंवा जी काही झाडे तोड झाली, वृक्षतोड झाली, म्हणजे आता मी सांगतो माझ्या लहानपणी आमची जी आमराई होती आमच्या गावची, तर गाव दिसायचं नाही अगदी गावात शेरेपर्यंत, इतकी मोठी आमराई होती सगळ्याच गावांमध्ये जवळपास ती. पण ती त्या म्हणजे तो जो काळ होता ज्या काळात हा सिनेमा केला तेव्हा एक झाडही नव्हतं त्या आमराईत. मग हे जे काही आपण करून ठेवलंय निसर्गाचं, त्याची एक परतफेड काहीतरी केली पाहिजे ना, तरच निसर्ग आपल्याला काहीतरी देईल, हे सांगणारा बेसिकली तो सिनेमा होता. मजा आली तो करताना खूप, म्हणजे आणि टीम मोठी होती, कॅरेक्टर्स खूप होते, कारण गावाची गोष्ट म्हणजे तो खरं म्हणजे त्या सिनेमाचा हिरो ऍज सच कोणी नव्हता, हिरो म्हणजे तो सब्जेक्ट. बरोबर. आणि सगळे कलाकारांनी पण खूप छान, आपल्या नाशिक मधले बरेच कलाकार होते त्या सिनेमामध्ये, कलाकारांनी पण खूप उत्तम साथ दिली होती मला त्या सिनेमाला, आणि जवळपास 100 कलाकार होते त्या सिनेमात, मोठा मॉप आणि असं सगळं, मजा आली तो सिनेमा. आता पुन्हा याच्याकडे येतो की आता ज्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम चाललेलं आहे तिथून आगामी काय येत आहे वेब सिरीज? आगामी आता 2 सिनेमांचं चाललंय आमचं, म्हणजे ते पाईपलाईन मध्ये आहेत गोष्टी, आणि वेब सिरीजच्या 2 गोष्टी म्हणजे आता प्रपोजल्स झालेले आहेत पास, ते आता येतील एक नजीकच्या भविष्यकाळात फ्लोअरवर जातील. वेब सिरीज आधी जातील फ्लोअरवर, नंतर सिनेमा जातील. आता हे आवर्तन पूर्ण करून पुन्हा मागे येतो की मग ह्या सगळ्या याच्यात नाटक मागे पडलं की अजून नाटक करायची इच्छा? नाही, नाटक मागे पडलंय, मागे पडल्यासारखं झालंय, पण नाटक करायचं आहे, नाटक करायची इच्छा आहे, प्रचंड इच्छा आहे. तरी मधल्या काळात मी 2दा म्हणजे नाशिकला येऊन नाही काही तर राज्यनाट्य करून गेलो, असे 2 प्रयोग मी केले राज्यनाट्याचे मधल्या काळामध्ये. कारण जिथून सुरुवात झाली नाही, तसं पाहायला गेलं ना तर नाटक हे हा बेस आहे. म्हणजे नाटक नसतं केलं मी तर कदाचित मी या फील्डकडे आलो. बरोबर. नाटकानेच ते आकर्षण निर्माण केलं, नाटकानेच ते आकर्षण निर्माण केलं. आणि मी तर म्हणेल की माझ्या जीवनात जी काही समृद्धी आली ती नाटकामुळे आली, ती कलेमुळे आली, नाटकामुळे आली. त्याच्यामुळे नाटक बाजूला नाही जाणार, नाटक करायचंय, परत चाललंय. मी तुला पण म्हटलो की दे बाबा काय असेल नवीन तर करूयात काहीतरी, बरेच वर्ष झालीत केलं नाहीये. चलो, भविष्यासाठी आणि तू पुन्हा स्टेजवर पण यावा यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.